हं? कष्टाचं शिक्षण बी नाही तर. पैशाचं आहे आता. पैशाचं शिक्षण आहे आता. पैशाचं शिक्षण तेव्हा हे आमचा मुलगा बी लहान असताना जाऊ असे असं आमच्यासारखी माणसं घेऊन शाळेत सोडून येत. हं. काय वडिलाचे बी काय शिक्षण नाही आमचं काहीच नाही ना. तेव्हा शाळेत पोरांना कसं आहे वडून मास्तर वडून जाईल. वडून जाईल. हं? हो आता यायला राहता त्यांचा पगार पेला आला तर बस. असं असलं शिक्षण आहे. पोरं तेव्हा आणि शिक्षण बी तेव्हाची चांगली होती हो. चांगली हं? चांगली होती. त्या शिक्षणामध्ये मुलांना चांगलं संस्कार मिळायचे. हो मुलं चांगली घडायची बिघडायची नाहीत. आमच्या गावात 7वी शाळा असे पहिला तो आमचा मुलगा 7वी शाळा करणार आणि हिंदीलाच पळत येईन शाळेची हायस्कूलच बघा आणि पायात चप्पल कसे एवढ्या उत्सव सुरू इकडे महाग चप्पल मिळत असे असलं त्रास काढून झालं. तेव्हा आम्ही आमच्या पॅन्टा पिंटा चड्ड्या फाटलेल्या असायचे तिकडं लावून जाई आम्ही शाळेला. खरंच. त्या मुलग्याची बी रात्रीचे आणि कपडे आता? धुवून ठेवताले सकाळचं तेच घालून जातं. आणि आता आता रोज? काय त्या कपड्याची रोज एक रोज एवढा जर टपका झाला टाकल्यांची रोज एक ड्रेस पाहिजे. काय नाही सतत आता कपडे म्हटल्यावर ते कचरा 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 कपडे या आताच्या पोरानं काय नेहमी सगळं हं? ठीक बर कपडे सगळे कपडे हे आज हे घालतेलं उद्या हे घालतेलं सगळे फॅशन शोबाजी चालू आहे सगळी. हं? काय आता अजून बी काय काय टाकायची म्हणून आम्ही शोबाजी चालू आहे सगळं. हो आणि हे अंगभर तरी कपडे कुठे घालले ती काय नाही व्यवस्थित हं? काय आता अगोदरची लोक मनामारी आधी घेत हं. तसं मान मर्यादात आता तशी नात या आता पोऱ्या हे कपडे हे सगळे व्यवस्थित पण घाली ना ती. नाही नाही कपडे असणं काय अर्थच नाही त्यात. हं? कपडे असणं काय अर्थच नाही बाबा ते काय सगळं फॅशन आले म्हणले ते. फॅशन असेल ती आमच्या मुलं झाली मोठी खरं तसलं काहीच माहिती नव्हतं. आणि कपडे बी ते डबल मिळत नव्हतं. तेव्हाच्या कपड्यातनं जे समाधान आराम मिळे ते आताच्या नाही. नाही नाही हं? हे जरा घातल्याने की अलर्जी उले हे उले म्हणतात. होय काय आता ते काय तसेच वागवल्या तसेच आजार बेवल्यात. होय 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 खरं आहे ते. कष्टाचं म्हणून काय नाही. बाहेरचं इकडचं खाणे कपडे नको ते घालणे पैसा टाकला सगळं मिळत आहे सगळं मिळवलंय. तेव्हा पैसा